Hello everyone. Good evening all of you. तर बघा आज आपण बुद्धिमत्ता मधला चॅप्टर बघणार आहोत. ओके, त्याचं नाव काय आहे? आकृत्या. शिवतेज अनम्यूट युअर सेल्फ. यस मॅम. काय बाळा? काय नाही. ओके, तर बघा आकृत्या हा घटक आज आपण बघणार आहोत. ओके, तर आकृत्यामध्ये आपल्याला काय बघायचे? वर्गीकरणाच्या या प्रश्न प्रकारात दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्यांमध्ये साम्य व सुसंगती आढळते, म्हणजे 3 एकसारख्या. ओके, एकसारख्या म्हणजे टोटली आहे तशाच उचलून नसतात ठेवलेल्या, पण थोड्या वेगवेगळ्या अँगलने आपण बघितलेला तर त्या एकसारख्या असतात आणि एक मध्ये काहीतरी वेगळं दिलेलं असतं, म्हणजे ते आपण व्यवस्थित निरीक्षण करणं गरजेचे. एक आकृती विजोड. विजोड म्हणजे काय? वेगळे दिसून येते, म्हणून 3 आकृत्यांचा एक गट बनतो व वेगळी आकृती विद्यार्थ्यांनी शोधायची आहे. ओके, तर आपल्याला ही वेगळी आकृती बघायची आहे. तर बघा, बघा खाली प्रश्नात गटात न बसणारी आकृती. ओके, शिवन्य अनम्यूट युअर सेल्फ. मॅम. स्क्रीन व्यवस्थित दिसतीये का? हो मॅम. ओके, तर बघा खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा. बघा पहिला दिलाय सरळ प्रॉपर ट्रँगल आहे, हो की नाही? त्रिकोण दिलाय व्यवस्थित एकदम. सेकंड बघा, थर्ड बघा, फोर्थ बघा, चारीही त्रिकोणच आहेत, हो की नाही? पहिला पण त्रिकोण आहे, दुसरा पण त्रिकोण आहे, फक्त त्याला सरळ केला तर त्रिकोणच आहे, वेगळ्या शेपचा नाहीये. तिसरा पण त्रिकोणच आहे, चौथा पण सेम शेपचे, त्या सरळ केले तर सगळे त्रिकोणच आहेत. पण तिसऱ्या नंबरचा जो त्रिकोण आहे त्यात आतमध्ये राऊंड सर्कल दिलेला आहे, बाकी नॉर्मल ट्रँगल दिलेले आहेत. ह्यामध्ये वेगळं काहीतरी तर काय दिले? सर्कल दिलेलं आहे. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन, गटात न बसणारी आकृती कोणती येणार? तर 3 नंबरची. ओके, स्वरा अनम्यूट युअर सेल्फ. स्वरा अनम्यूट युअर सेल्फ. स्क्रीनवर दिसतंय का क्वेश्चन? आवाज येतोय का स्वरा? यस मॅम. हा, स्क्रीनवरचा क्वेश्चन दिसतोय का? हो. हा, काय विचारले? खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा. कोणती येणार बाळा? कोणती आ? 2 नंबर. आ? 2 नंबर. 2 नंबर दोन का? नंबर काय येणार 2 नंबरची? आकृती. हा, 2 नंबरचा ऑप्शन नंबर 2 हे तुझा आन्सर आहे, हो की नाही? हो. हा, मग तो ऑप्शन काय येणार? मॅम, हा, बोल. त्याच्यामध्ये नाही का अ, ते वर नाही का असं चष्म्यासारखं आहे, खाली त्याच्या आतमध्ये चौरस आहे. ओके, तर बघा बाकीचे ऑप्शन आहेत. फर्स्ट नंबरचा ऑप्शन दिलाय तर बाहेर मोठे ट्रँगल दिलेत, त्रिकोण दिलेत, आत छोटे त्रिकोण दिलेत. 3 नंबरचा ऑप्शन आहे ते ओवेल शेप दिलाय, बाहेर पण आतमध्ये पण छोटा, बाहेर मोठा ओवेल.
4 नंबरचा अंडाकृती म्हणजे 3 नंबर. 4 नंबरचा असा आडवा केला तर आयत टाईप आहे, असा स्क्वेअर. ओके. तर बघा, आणि आतमध्ये पण जी बाहेर आकृती आहे तीच सेम आतमध्ये त्यांनी दिली. 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये तसं नाही केलं. बाहेर षटकोन आहे आणि आतमध्ये चौकोन दिलाय छोटा. हो की नाही? म्हणजे वेगवेगळी दिली आहे, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. हा. हा. थँक्यू मॅम. वेलकम. स्क्रीनवर जो नंबर दिलाय 7228, अनम्यूट युअर सेल्फ. 761765, अनम्यूट युअर सेल्फ. स्क्रीनवर नाव नाहीये, नंबर आहे फक्त. अनम्यूट करा. ओके, ठीक आहे. तनुजा, तनुजा अनम्यूट युअर सेल्फ बाळा. स्क्रीनवर दिसतोय का क्वेश्चन? हो. हा. बघ बरं, कोणता ऑप्शन येणार बघायचं. ऑड वन आउट जसे असतात म्हणजे वेगळी आकृती, 3 सारख्या आणि एक वेगळी, कोणती येणार? नीट बघ ना बाळा. अक्षर बघ ना त्यांचे. नीट बघायचं बारकाईनं, कोणते लेटर आतमध्ये लिहिलेत, सारीमध्ये सेम आहेत का, त्यांचे शेप सेम आहेत का, आकार सेम आहेत का. मॅम 4 नंबरचा हा, 4 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. काय आहे 4 नंबरचा आन्सर? का तू 4 नंबरचा आन्सर सांगितलं ते मला सांग ना बाळा. का वाटलं तुला 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे? आवाज येतोय ना? हो. हा. चुकू दे, चुकलं तरी चालेल, पण बोलायचं. टीचर पहिल्या ह्याच्यात ना शा दिले हा. आणि एकूण 4 नंबरचं शाने दे. हा, म्हणजे पहिले जे वरती वरती बघा, जी सगळ्यामध्ये जी जी लिहिले, हो की नाही? हो. वरती बघ, वरचा बॉक्स आहे हो. की नाही, त्यामध्ये सगळ्यामध्ये जी जी लिहिले. आपण 4 नंबरच्या बॉक्स मध्ये जी ला पहिली वेलांटी, ह्या तिन्ही जी मध्ये ज ला दुसरी वेलांटी आहे की नाही बघ. हो. आणि खाली पण सगळीकडं खाली जे ट्रँगल आहेत 2 छोटे छोटे, त्यामध्ये शा आणि प, दुसऱ्यात पण शा आणि प, तिसऱ्यात पण शा पहिल्या ट्रँगल मध्ये, दुसऱ्यात प. पण चौथा जो आकृती आहे त्यात पहिल्या ट्रँगल मध्ये प लिहिले आणि दुसऱ्या ट्रँगल मध्ये खाली त्रिकोणामध्ये पहिल्या प लिहिले आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये शा लिहिले, उलट लिहिले की नाही? हो. मग तिन्ही सेम आहेत आणि वेगळी आहे ही, म्हणून 4 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. ओके. हो. आन्सर चुकलं तरी चालेल, पण बोलायचं. चुकत चुकतच आपण शिकत असतो. शंभूराज, अनम्यूट युअर सेल्फ. शंभूराज. मॅम केलं म्यूट. हा. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हनिंग. स्क्रीनवर बघ. मॅडम पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 का? मॅडम अख्ख्यांच्या समान आहेत आणि ते शेवटच्या ती खालची लांब वरची आखूड आहे. ओके.
ओके. थँक्यू मॅम. 2 मिनिटं. अथर्व, अनम्यूट युअर सेल्फ. अथर्व, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. काय येणार आन्सर? 4. काय येणार 4? खालचा मोठा वरचा छोटा. एरो का? हो. ओके. बाकीचे सगळे लहान आहेत. ओके. जयेश, अनम्यूट युअर सेल्फ. जयेश, जयेश महाले. स्क्रीनवर दिसतोय तो क्वेश्चन. दिसतोय स्क्रीनवर क्वेश्चन? दिसतोय. हा. काय येणार बाळा आन्सर? नीट बारकाईनं बघायचे. 3 नंबरचा. 3 नंबरचं काय? 3 नंबर मध्ये वेगळे? अख्ख्यांमध्ये चौकोन आहेत. हा. चौकोन त्याच्यामध्येच त्रिकोण आहेत. ओके, करेक्ट आहे. मॅम ते स्टुडंट नेम दरियान आहे. हा, काय नाव आहे? दरियान दरियान. ओके ओके, ठीक आहे. दरी. सिद्धी, अनम्यूट युअर सेल्फ. सिद्धी, यस मॅम. सगळ्यांनी स्क्रीनवर लक्ष द्यायचंय. ज्याला विचारलंय त्यानेच फक्त लक्ष द्यायचंय असं नाही. स्क्रीनवरचा क्वेश्चन दिसतोय का 5 नंबरचा? सिद्धी, यस मॅम. हा. काय बघ, त्यात काय वेगळं आहे? 3 नंबर. 3 नंबर. ही आकृती सहज ओळखण्यासारखी आहे. काही काही आकृत्या खूप किचकट असतात, मध्ये बारकाईनं पाहावं लागतं. ही आपल्याला सहज ओळखू शकते कारण की 3 नंबरच्या आकृतीमध्ये जे छोटे छोटे सर्कल दिलेत ते ब्लॅक कलरचे आहेत. बाकीचे कलर दिलाय. हा, बाकीचे ब्लॅक तसे नाहीयेत म्हणून. व्हाईट कलर दिला हा. नेक्स्ट पण बघा, तसंच दिलेलं आहे. 3-3 ट्रँगल दिलेत प्रत्येक आकृतीमध्ये. त्रिकोण दिलेत 3-3. ओके. त्यात मध्ये आत छोटे छोटे सर्कल दिलेत आणि वरचे जे त्रिकोण आहेत त्यात आतमध्ये छोटे छोटे डॉट दिलेत ब्लॅक कलरचे. पण 2 नंबरच्या आकृतीत आतमध्ये सर्कल न देता, असे ब्लँक सर्कल न देता ब्लॅक कलर करून हे ट्रँगल आहेत. ट्रँगल मध्ये ब्लॅक सर्कल छोटे छोटे आहेत म्हणून 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आर्या, अनम्यूट युअर सेल्फ. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हिनिंग. स्क्रीनवर बघायचे. कोणती आकृती वेगळी वाटतेय? दुसरी. दुसरी. काय आहे दुसऱ्या आकृतीत वेगळं? पहिल्या आकृतीत बॉक्स आहे आणि दुसऱ्या आकृतीत बॉक्स नाहीये. ओके, करेक्ट आहे. 2 नंबरच्या आकृतीत छोटा बॉक्स आहे, नाहीये. बाकी सगळीकडं आहे. गणेश, अनम्यूट युअर सेल्फ. यस टीचर. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. स्क्रीनवर दिसतोय का क्वेश्चन 8 नंबरचा?
हो. हा, काय येणार वेगळं? 3 नंबर. काय येणार 3 नंबर? काहीतरी रिझन ते असेल ना बाळा, काय येणार 3 नंबर? का वाटतंय तुला, काय वाटतंय का 3 नंबर ऑप्शन आहे? तुझं मत सांग. कारण की त्या रेषा आहेत हा, 2 नंबरचं आहे. आणि 3 नंबर काय आहे? आणि 3 नंबरच्या याच्यात बॉक्स आहे. बॉक्स आहे. बॉक्स म्हणजे काय? आकृती आहे ना, एक कोणती का असेना, पण ती चौकोन. बनवलेली आकृती आहे ना, शेप आहे तो कोणता तरी, चौकोन. हो की नाही? हम्म. हो. तर 3 नंबर ऑप्शन मध्ये पूर्ण व्यवस्थित अशी आकृती बनवलेली आहे. बाकी फर्स्ट नंबरचा जो ऑप्शन आहे त्यात झिगझॅग लाईन आहेत, काहीच आकृती नाही, नुसतं झिगझॅग लाईन आहेत. 2 नंबरच्या स्टँडिंग लाईन, उभ्या लाईन आहेत. आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये अशा स्लाइंटिंग लाईन आहेत, तिरप्या वगैरे अशा क्रॉस. तर मग अशा स्लाइंटिंग तिरप्या वगैरे लाईन ओढलेल्या आहेत. 3 नंबरची आकृती आकार दिलाय त्यांनी, पूर्ण आकृती बनवली, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 येणार. ओके, हो. करेक्ट आहे गणेश. Thank थँक्यू मॅम. you. वेलकम. आदर्श, अनम्यूट युअर सेल्फ. आदर्श, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. स्क्रीनवर बघ 9 नंबरचा क्वेश्चन. पर्याय क्रमांक 4. का 4? मॅम ते सर्व आडवे आहे आणि ते एकटंच सांग सांग, बोल. आदर्श, 3 आकृत्या आडवे आडवे आहे आणि ती एकटीच सरळ आहे. काय आडवे आहे? वरती का? तिरपी. ऑप्शन काय बोलला? 4 नंबर. चौरस. आ, तुझा आवाज नीट येत नाही अरे. उत्तर 4 नंबर आहे. ओके, 4 नंबर. हा, तर 4 नंबर काय आहे तर बघा, ते ब्लॅक कलरचे जे ब्लॅक कलरनं केलेत बघा स्क्वेअर छोटे छोटे, ते फर्स्ट नंबरचा असा बरोबर एकासमोर एक क्रॉस आहे, हो की नाही? आणि कोपऱ्यात खाली स्क्वेअर बनवलाय. आणि जे ब्लॅक स्क्वेअर आहे 1 नंबरच्या आकृतीमध्ये, तो बरोबर एकमेकांना क्रॉस आहे, वर एक खाली एक, समोरासमोर. 2 नंबरच्या आकृतीत पण तसेच आहे बघा, एकमेकांना असे समोरासमोर बरोबर येतात क्रॉस मध्ये, असं समोरासमोर आलेत. 3 नंबरच्या मध्ये पण समोरासमोर आलेत, आणि तो बॉक्स वरती गेलाय, हो की नाही? पण 4 नंबरच्या आकृतीमध्ये सरळ एकाखाली एक ब्लॅक कलरचे बॉक्स आलेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. कारण ह्या तिन्हीमध्ये ते ब्लॅक कलरचे छोटे बॉक्स आहेत, ते बरोबर एकासमोर एक आहेत. 4 नंबर मध्ये तसं नाही, एक वर खाली खाली वर असं दिले. ओके, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आहे. आद्विक, अनम्यूट युअर सेल्फ. आद्विक, येस मॅम. हा, स्क्रीनवरचा क्वेश्चन बघायचा आहे 10 नंबरचा. सेकंड. काय येणार सेकंड? कारण की बाकीचे तयार आहेत त्यांचे खाली गोल आहे आणि सेकंडचे खाली नाहीये. व्हेरी गुड, करेक्ट आहे. ते गोल एरो, बाकीचे जे एरो आहेत त्यांना खाली वरती एरोचं साईन, खाली गोल सर्कल दिलेला आहे, छोटासा डॉट टाइप, मोठा डॉट. 2 नंबरचा दिला नाही, म्हणून सेकंड नंबरचा आन्सर करेक्ट आहे. व्हेरी गुड. आपण जे आन्सर सांगतोय ते आपल्याला रिझन माहित पाहिजे, म्हणजे आपण
चुकलं तरी चालेल पण ट्राय करायचं, कारण जर तुम्हाला रिझन माहित असेल अरे हे आन्सर आहे पण ते का आन्सर आहे ह्या बुद्धिमत्तेमध्ये, तरच तुम्हाला कशाही टाईपचा आकृत्यांमध्ये क्वेश्चन आला तर सॉल्व्ह करू शकता तुम्ही. म्हणून का वेगळं आहे ते ते आपल्याला माहित पाहिजे. नुसतं वेगळं आहे पण का वेगळं आहे हे समजलं पाहिजे. कोणते बोल? ते 3 नंबर कोण काय सगळे सारखे आणि एक थांब तास थांब बाळा थांब, आता दुसऱ्यांना चान्स द्यायचा. आरुष अनम्यूट युअर सेल्फ. आरुष आहे. मॅम बोलू नको मी म्यूट बोलू आवाजाचा पाठ. आरुष यस मॅम. हा स्क्रीनवर बघ. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. काय ऑप्शन? 3 नंबर मॅम. हा का? कारण खाली सगळे त्रिकोण आहे. ओके. आणि वरती काय आहे सगळे? चौकोन. चौकोन. मग हे असं उलट केलंय की नाही खालीवर? हो. गुड. नेक्स्ट बघूया आपण. सई अनम्यूट युअर सेल्फ. सई सई गोरे अनम्यूट युअर सेल्फ. ओके. शिवन्या अनम्यूट युअर सेल्फ. शिवन्या पाटील अनम्यूट युअर सेल्फ. काय नाही आपलं बाळा चालू आहे की. शिवन्या. हर्षद अनम्यूट युअर सेल्फ. यस मॅम. हा गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. मंडे मंडे काय येणार ऑप्शन? टीचर वन वन आन्सर. आ वन आन्सर. ओके. काय येणार वन आन्सर सांग. ते बाळा तू. कारण नाही का हा वरची रेष आहे, वरची आणि खालची रेष आहे ना हा ती नाही का छोटे छोटे दिलेत आणि त्या खालच्या त्या नाही का मोठे म्हणजे थोडेसे मोठे दिलेत त्यामुळे पर्याय नंबर 1 येईल. ओके. तुझा ऑप्शन 1 आहे. आपण अजून एक दोन जणांना विचार. थांबा हर्षद थांब. रुद्र अनम्यूट युअर सेल्फ. रुद्र. येस मॅम. गुड इव्हिनिंग. काय येणार? गुड इव्हनिंग. काय येणार बाळा? 4 नंबर येणार मॅम. हा 4 नंबर का? कारण त्याच्यात सगळ्या उभ्या रेषा आहेत. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर आहे. 4 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. ओके हर्षद. हर्षद अनम्यूट. हर्षद. यस. हा 4 नंबरचा ऑप्शन येणार बाळा, कारण की ते छोटी छोटी लाईन तू म्हणतोयस वरती खाली ते लॉजिक होत नाही. म्हणजे 3 नंबरच्या ह्याच्यात पण बघ, जो ओवेल शेप दिलाय की नाही अंडाकृती, त्यात पण बघ वर खाली छोटी छोटी लाईन दिली आहे की त्यांनी. दिसते का तुला? आ हा 4 नंबर ऑप्शन करेक्ट आहे, कारण की पहिल्या जरा ओके थांब, आवाज खूप येतोय. 2 मिनिटं. 2 मिनिटं.
आवाज हा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये स्लिपिंग लाईन म्हणजे आडव्या लाईनी दिल्यात. ट्रँगल आहे, ओवेल आहे आणि फर्स्ट फर्स्ट सेकंड थर्ड या तिन्ही मध्ये काय दिले? आडव्या लाईन आतमध्ये दिल्यात, हो की नाही? 4 नंबरची जी आकृती आहे त्यात उभ्या लाईन स्टँडिंग लाईन दिल्यात आणि ह्यामध्ये तिन्हीमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये आडव्या म्हणजे स्लिपिंग लाईन दिल्यात. 4th नंबरच्या आकृतीमध्ये उभ्या लाईन दिल्यात म्हणजे स्टँडिंग लाईन, म्हणून ऑप्शन नंबर 4 करेक्ट येणार. सॉरी, नेक्स्ट बघू आपण. ओके. अनुष्का, अनम्यूट युअर सेल्फ. अनुष्का पवार. अनुष्का पवार, अनम्यूट युअर सेल्फ. येस टीचर. हा, स्क्रीनवरचा क्वेश्चन दिसतोय. हो टीचर. हा, काय येणार ऑप्शन बाळा? 3 नंबर. काय येणार 3 नंबर? 3 नंबर. 3 नंबर काय येणार बाळा? तिथं चौकोन दिसतोय ना त्याच्यामध्ये काहीच नाही, दुसऱ्यामध्ये पण काहीच नाही, तिसऱ्यामध्ये ना लाईन मारली आहे आणि चौथ्यामध्ये पण काहीच नाही. ओके, व्हेरी गुड. शिवम, अनम्यूट युअर सेल्फ. शिवम. येस मॅम. स्क्रीनवर क्वेश्चन दिसतोय 14 नंबरचा. मॅडम 13 नंबरचा दिसतोय. आता बघ ना, मी 14 नंबरचा ओपन हा केला. आता दिसतोय 14 नंबरचा. हा, ह्यात काय येणार रे ऑप्शन? बारकाईनं बघायचं. मॅडम 3 नंबर. 3 मॅडम नंबर काय येणार? 3 नंबर मॅडम सगळ्या स्टार मध्ये आहे ना एक तिथं गोल आहे थोडस टिंब पांढरे आणि तिसऱ्याच्यात ना स्टार मध्ये. ओके, व्हेरी गुड. पहिला, दुसरा आणि तिसरा, पहिला, दुसरा आणि चौथा जे ऑप्शन आहेत त्यामध्ये स्टार मध्ये आतमध्ये छोटा डॉट दिलाय आणि 3 नंबर मध्ये नाहीये, हो की नाही? म्हणून ऑप्शन नंबर 3. दत्तात्रय, अनम्यूट युअर सेल्फ. दत्तात्रय दिंडाले, अनम्यूट युअर सेल्फ. ओके. स्क्रीनवर बघायचंय. काय नाव आहे बाळा तुझं? अथर्व. अथर्व. ओके. स्क्रीनवरची आकृती बघ. वेगळी आकृती शोधायची आपल्याला, हो की नाही? हो. कोणती वेगळी आहे? 1 नंबर. का 1 नंबरची वेगळी आहे? कारण प्रत्येक याच्यात हा, सांग 2 आणि 1 रेषा आहे आ आणि प्रत्येक याच्यात 2 आणि 1 रेषा आहे आणि पहिल्या याच्यात 2 रेषा आहेत. क्रॉस केलेल्या ना? हा. हा, बरोबर आहे. प्रत्येक ह्याच्यात 2 आणि 1 आहे. 2 नंबरच्या आकृतीमध्ये उभी 2 लाईनी आहेत शेजारी शेजारी, आडव्या एकच आहे. 3 नंबरच्या आकृतीमध्ये उभी 1 आहे, आडव्या 2 आहेत.
4 नंबरच्या आकृतीमध्ये क्रॉस लाईन आहेत, त्या 2 आहेत आणि इकडच्या साईडला जी क्रॉस आहे ती 1 आहे. तसं फर्स्ट नंबरच्या आकृतीमध्ये दोन्ही पण ज्या क्रॉस साईन केलेल्या लाईन आहेत त्या 2-2 आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. वेलकम. पूनम काळे, अनम्यूट युअर सेल्फ. पूनम, अनम्यूट युअर सेल्फ. ओके. पीयूष, अनम्यूट युअर सेल्फ. पीयूष. यस मॅम. हा. स्क्रीनवरचा क्वेश्चन बघायचा आहे. काय येणार ऑप्शन? पीयूष. यस मॅम. हा, स्क्रीनवरचा क्वेश्चन दिसतोय ना तुला? स्क्रीनवरचा क्वेश्चन दिसतोय ना बाळा? आवाज येत नाही का? पीयूष, अनम्यूट युअर सेल्फ. ओके. परिधी, अनम्यूट युअर सेल्फ. परिधी. परिधी. यस मॅम. हा. यस. स्क्रीनवरचा क्वेश्चन बघ बाळा. 2 मिनिटं मॅम. यस मॅम. हा, स्क्रीनवरचा क्वेश्चन बघ. काय? अरे बाळा, स्क्रीनवर क्वेश्चन दिसतोय का? त्याचा आन्सर सांगायचंय तुला. थर्ड नंबरचं. काय काय येणार थर्ड नंबर? थर्ड नंबरचं बरोबर आहे. हा, पण तुझा आन्सर थर्ड नंबर आहे, हो की नाही? पण ते आन्सर काय येणार असं विचारलं मी. म्हणजे म्हणजे तुझं उत्तर 3 नंबर आहे, पण 3 नंबर उत्तर तू का दिलं? काय वाटलं तुला की ते आन्सर 3 नंबर येऊ शकतं ह्या गोष्टीमुळं? 2 नंबर का दिलं नाही उत्तर? 1 नंबर का दिलं नाही असं विचारते मी बाळा. मॅम 2 नंबर, 1 नंबर आणि 4 नंबर हे चुकीचे. ओके, ठीक आहे, मी सांगते. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे, पण 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर ऑप्शन मध्ये प्रॉपर जरी शेप वेगवेगळे असले, हात, पाय, तोंड काढलेले, ड्रॉ केलेले, पण ते शेप जरी आकार असे वेगळे वेगळे काढले असले, सेम नसले, तरी पण ते आहेत. हात दाखवलेत, पाय, तोंड असं. 3 नंबरच्या आकृतीमध्ये आहे का खाली पाय वगैरे असं? म्हणजे सपोज नाही, जरी पाय आपण नाही. म्हटलं तरी आहे का? अर्धवट काढलेलं आहे ते, हो की नाही? म्हणून ऑप्शन नंबर 3 हे मी म्हणत होते. एक्सप्लेन कशामुळे तू सांगतेस 3 नंबरचं ऑप्शन असं विचारलं होतं मी तुला. थँक्यू मॅम. वेलकम. तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट बघा. ह्याचा आन्सर सांगणार आहे संदीप देशमुख. अनम्यूट युअर सेल्फ. यस मॅम. काय नाव आहे बाळा तुझं? समर्थ. ओके, समर्थ. ठीक आहे.
स्क्रीनवरचा 17 क्वेश्चन दिसतोय का? 17 नंबरचा हो 17 नंबरचा क्वेश्चन स्क्रीनवर आपला चालू आहे. त्याचा आन्सर तुला सांगायचंय. हो 3 नंबर का 3 नंबर? कारण की वरती त्रिकोण आहेत आणि खाली चौकोन आहेत. चौकोन पण ते प्रॉपर नाहीयेत. पण 1 नंबरच्या आकृतीमध्ये तो सर्कल आहे, तो असा मध्ये असा डिवाइड करून सेम शेप आहे चारी पण. 1 नंबरच्या आकृतीचे जे शेप केलेत हो. त्यांनी डिवाइड करून ते चारी पण सेम आहेत की नाही? हो 2 नंबरचे पण चौकोन आहेत, ते पण चारी पण सेम आकाराचे आहेत की नाही? हो 4 नंबरची जी आकृती आहे त्यात पण चारीही त्रिकोण आहेत, चारीही शेप आहेत, ते सेम आकाराचे आहेत की नाही? हो तसं 3 नंबरच्या आकृतीमध्ये वरचे 2 जे आहेत त्याचा वेगळा शेप आहे, खाली 2 आहेत त्याचा वेगळा शेप आहे. चारी पण बाकी 3 आकृतीमध्ये चारी सेम शेपचे जो शेप आहे तो सेम पाहिजे, तो वेगळा आहे, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. हो ना? हो ओके. काय नाव तुझं? समर्थ ना? हो ओके. तर बघा नेक्स्ट. तर आज आपण आकृत्या हा चॅप्टर बघितला. हो की नाही? वेगळी आकृती शोधायची, जसं विजोड किंवा विसंगत आकृती ज्याला आपण म्हणतो. जसं ऑड वन आउट असतं तसं 3 आकृत्या सेम असणार किंवा काहीतरी त्यात साम्य असणार, पण एक आकृती टोटली वेगळी असते, त्याला आपण विसंगत आकृती किंवा विजोड आकृती असं म्हणतो, म्हणजे वेगळी आकृती. असं तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार. ओके. तर आता आपल्याकडे टाइम आहे, तर आपण टेबलची रिव्हिजन करूया. कुणाचे कितीपर्यंत पाठ आहेत ते मी विचारते, त्यांनी टेबल मला बोलून दाखवायचा. ओके.